ट्रेन्सची अनुभूती सामान्य भारतीयांना दिली आणि भारतातही अतिशय स्वच्छ आणि वेगवान ट्रेन चालू शकते हे मोदीजींनी दाखवून दिलं। 34,000 किलोमीटरच्या नवीन लाईन्स या मोदीजींनी या 11 वर्षात टाकल्या, ज्या जर्मनी या देशाच्या एकूण नेटवर्कपेक्षा जास्त एवढ्या लाईन्स केवळ 11 वर्षामध्ये भारतामध्ये मोदीजींनी टाकलेल्या आहेत। याचाच एक भाग म्हणून एकाच वेळी देशातले 1000 रेल्वे स्टेशन पुनर्विकसित करून रेल्वे स्टेशनवर आधुनिक सोयी देणं आणि मोठे रेल्वे स्टेशन एअरपोर्ट सारखे सुंदर आणि सुसज्जित बनवणं, अशा प्रकारचा एक कार्यक्रम हातात घेण्यात आला होता। या अंतर्गत महाराष्ट्रातलेही 100 पेक्षा जास्त स्टेशन्स पुनर्विकसित होत आहेत। त्यातल्या 15 स्टेशनचं पुनर्विकासाचं काम पूर्ण झाल्यामुळे आज त्याचं लोकार्पण झालंय, ज्याच्यामध्ये मुंबईतले 4 परेल, चिचपोकळी, माटुंगा आणि वडाळा रोड यासोबत कोकणातलं शहाड, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आमगाव, चांदा फोर्ट, देवळाली, धुळे, सावदा, लासलगाव, मूर्तिजापूर जंक्शन, केडगाव, लोणंद जंक्शन, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन अशा प्रकारचे 15 महाराष्ट्रातले रेल्वे स्टेशन त्याचा कायापालट होऊन त्याचा आज लोकार्पण झालेला आहे। आपल्याला कल्पना आहे, पुणे स्टेशन असो, नागपूर स्टेशन असो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जे मुंबईचं सगळ्यात महत्वाचं स्टेशन आहे, त्याचाही कायापालट चाललेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला तर 2800 कोटी रुपये खर्च करून देशातलं सर्वात आधुनिक अशा प्रकारचं रेल्वे स्टेशन हे माननीय मोदीजी तयार करतायत। त्यामुळे रेल्वेचं बदललेलं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या सबर्बन रेल्वेचे स्टेशन्स, त्यावर एस्केलेटर लावणं असेल, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था असतील, स्वच्छतेच्या व्यवस्था असतील, इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सामान्य भारतीयांकरता मोदीजींच्या माध्यमातून झालंय आणि आपली रेल्वे ही जगातल्या आधुनिकतम रेल्वेमध्ये आता सामील होते आहे। खरं म्हणजे मला असं वाटतं की याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांना जेवढा धन्यवाद द्यावा तेवढं कमी आहे। मी महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि त्याचसोबत आज या उद्घाटन प्रसंगी देशाचा जो निर्धार मोदीजींनी व्यक्त केलेला आहे की आतंकवादाचं उत्तर मिळेल आणि ते युद्धाने मिळेल, भारत कुठल्या ऍटम बॉम्बला घाबरणार नाही, अशा धमक्यांना भीक घालणार नाही। आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं की आतंकवाद फैलवणारे आका आणि त्यांचं सरकार यांच्यात फरक होणार नाही। केवळ आतंकवाद्यांचे आका नाही, सरकारवरही कारवाई होईल। भारताचा निर्धार आणि नवभारताचा निर्धार हा मोदीजींनी आज आपल्या पुढे मांडलेला आहे। आज आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने अमृत भारत स्टेशन अभियान के तहत भारत के 103 रेलवे स्टेशंस का कायाकल्प करते हुए उनको लोकार्पित किया है। इसमें 15 स्टेशन महाराष्ट्र के भी है, विशेषतः मुंबई के परेल, चिचपोकली, माटुंगा और वडाला रोड ये स्टेशन इसमें शामिल है। इसके साथ साथ कई अन्य स्टेशंस का भी विकास हुआ है। अकेले महाराष्ट्र में मोदी जी 100 से ज्यादा स्टेशंस का विकास कर रहे हैं और विशेष रूप से हमारा मुंबई का सबसे महत्वपूर्ण स्टेशन
छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, इसका कार्य 2800 करोड़ रुपया खर्चा करके मोदी जी संपन्न कर रहे हैं। जल्दी ही इसका भी लोकार्पण होगा। देश में मोदी जी ने वंदे भारत ट्रेन, नमो भारत ट्रेन और अमृत भारत ट्रेन, इन जैसे ट्रेनों के माध्यम से देश के गरीबों को, आम आदमियों को विदेशी माहौल जैसी बड़ी सुंदर ट्रेनें, साफ ट्रेनें और गतिमान ट्रेनें देकर उनका एक प्रकार से प्रवास ये आसान किया है। और उसके साथ साथ हमारे देश में मोदी जी ने तकरीबन 34,000 करोड़ की नई रेल लाइन बिछाई है, जो पूरे जर्मनी के नेटवर्क से ज्यादा बड़ी इस प्रकार की ये नेटवर्क है। हमारे देश के रेलवे का कायाकल्प करने के लिए मैं प्रधानमंत्री जी का आभार व्यक्त करता हूं और विशेष रूप से इसके कारण महाराष्ट्र के प्रवासियों को जो सुविधा मिल रही है उसके लिए उनका आभार व्यक्त करता हूं। आज बीकानेर से मुंबई तक की एक्सप्रेस ट्रेन भी शुरू हुई है, उसके लिए भी मैं उनका आभार व्यक्त करता हूं। आज प्रधानमंत्री जी ने इस कार्यक्रम में नव भारत का निर्धार, नव भारत का संकल्प हमारे सामने रखा है और मोदी जी ने स्पष्ट कर दिया है कि अगर आतंकवादी कार्रवाई होगी तो सेना को खुली छूट है, उसका जवाब युद्ध के साथ होगा। उसके साथ साथ मोदी जी ने यह भी कहा है कि जो आतंकवादी घटना करते हैं उनके आका और उनकी सरकार, इनको अलग नहीं देखा जाएगा। अगर आतंकवाद आका करेंगे तो सरकार को भी भुगतना पड़ेगा। और उसके साथ साथ मोदी जी ने एक और बात बहुत स्पष्ट रूप से कही है कि हमको एटम बम की गीदड़ भपकी मत देना, हम डरने वाले नहीं है, हम हमला करेंगे और तुमको तहस नहस करेंगे। मैं ऐसा मानता हूं ये नए भारत की हुंकार मोदी जी ने आज दी है और हम उसका स्वागत करते हैं। सर, धुळ्यातल्या शासकीय विश्रामगृहामध्ये 1,84,00,000ची रोकड सापडलेली आहे। अनेक आरोप प्रत्यारोप होतात, काय नेमकी सत्यता या प्रकरणात? धुळ्याची घटना अतिशय गंभीर आहे, त्याची सत्यता अजून समजलेली नाही, पण त्याची सत्यता बाहेर आलीच पाहिजे। कारण विधानमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह उभं राहणं हे आम्ही कदापि सहन करू शकत नाही। विधानमंडळाची एक आपली गरिमा आहे, त्यांचा आपला मान आहे। अशा परिस्थितीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे आणि म्हणून या संपूर्ण घटनेची चौकशी एसआयटी नेमून आम्ही करायचं ठरवलेलं आहे। याच्यामध्ये कोण दोषी आहे, कोणी मागितलेले पैसे आहेत का, या सगळ्या गोष्टीचा छडा लावण्यात येईल। आणि त्याचवेळी मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांनाही विनंती करणार आहे की त्यांनीही स्वतंत्रपणे एथिक्स कमिटी गठीत करून या संपूर्ण घटनेची चौकशी करावी। कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानमंडळाच्या समितीची पद्धती बदनाम होणं हे आपल्याला परवडणारं नाही। त्यामुळे या संदर्भात अतिशय गांभीर्याने कारवाई केली जाईल। वैष्णवी आगवले या प्रकरणामध्ये तुमचं आयुक्तांशी बोलणं झालं होतं। आता ते बाळ आगवले कुटुंबियांना आता सुटून तिथे देण्यात आलेलं आहे। अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची वैष्णवीची जी घटना आहे, एक प्रकारे मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे। त्यातल्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, पण वैष्णवीचं बाळ हे आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा जो प्रयत्न होता, मी स्वतः सीपी पिंपरी चिंचवड यांना सांगितलं की पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि बाळ सुखरूप राहिलं पाहिजे। त्या दृष्टीनं पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे आणि हे बाळ वैष्णवीची आई किंवा त्यांच्या घराकडे, त्यांच्या घराला ते मिळालेलं आहे। आता ते बाळ
वैष्णवीच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे पोचलेला आहे. ज्या पद्धतीनं त्या वैष्णवीच्या वडिलांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीचे बळ तिच्या शरीरावर आहे ती आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप देखील त्यांनी आणि निश्चितपणे त्या पद्धतीनंच याची चौकशी केली जाईल. हे सगळे जे वळ आहेत, याच्या पाठीमागचं जे काही ऑडिओ क्लिप आहे, याच्या पाठीमागचं जे संभाषण आहे, वैष्णवीच्या माहेरच्या घरच्यांच्या जे माहिती आहे, या सगळ्या गोष्टीवर आधारित ही या ठिकाणी चौकशी केलीच जाईल. ज्योति मल्होत्रा के मामले में लालबाग इलाके में लोगों ने कई जगहों पर घूमने ब्लॉग्स बनाए हैं और इस तरीके से अरेस्ट भी हुई है क्योंकि कई ना सवाल ये निशान है कि ज्योति मल्होत्रा को देखिए, इस प्रकार के लोग व्हाइट कॉलर्ड बनकर किस प्रकार से देशद्रोह करते हैं, ये ज्योति मल्होत्रा के केस में हमको दिखाई पड़ता है. अब उसने कहां कहां रेकी की है, ये धीरे धीरे ध्यान में आ रहा है. और ऐसे और कौन लोग हैं, इनको भी आइडेंटिफाई किया जा रहा है. भारत के खिलाफ जो भी साजिश करेगा, हम उनको छोड़ेंगे नहीं. ज्योति मल्होत्रा मुंबईची रेकी केल्यानंतर भेट दिल्याची माहिती ज्योती मल्होत्रा सारख्या देशद्रोह्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेकी केलेली आहे. त्या संदर्भातली माहिती पोलीस चौकशीत सापडते, एनआयए चौकशीत सापडते. अशा प्रकारे व्हाईट कॉलर्ड बनून देशद्रोह करणं, याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे. आणि अशा प्रकारचे अजून कोण लोक आहेत त्यांना आयडेंटिफाय करणं चाललेलं आहे. वाढवण बंदरमध्ये देखिए, विधान मंडल की कोई भी कमेटी अगर कहीं जाती है और उसके बर्ताव पर कोई प्रश्न चिन्ह खड़ा होता है, तो हमारा फर्ज बनता है कि दूध का दूध और पानी का पानी होना चाहिए. इसलिए हमने ये तय किया है कि इसके बारे में एसआईटी के माध्यम से हम लोग उसकी तफ्तीश करेंगे. और साथ साथ हमारे विधानमंडल की अध्यक्ष जी और सभापति जी को मैं निवेदन करूंगा, एक एथिक्स कमेटी तैयार करे और उसके माध्यम से भी वो इस पूरे मामले की जांच करे. सर, वाढवण बंदर परिसरामधील ज्या जमिनी आहेत, हजारो एकर जमीन आता परप्रांतीय आणि विकासकांकडून ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत, तशा तक्रारी येत आहेत. सिलिंग ऍक्टचं सुद्धा या ठिकाणी उल्लंघन होतं. जिथे कायद्याचं उल्लंघन होईल त्या ठिकाणी कारवाई केली जाईल.